आपण आपल्या आसपास बातम्यामध्ये चर्चा दरम्यान टॅरिफ रेट हा शब्द नक्की ऐकला असेल, पण टॅरिफ रेट म्हणजे काय असतं? सरकारने आयात किंवा निर्यात होणाऱ्या वस्तूवर लावलेला कर. सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा एखादी वस्तू देशाच्या सीमेबाहेरून येते तेव्हा तिच्यावर जो सीमा शुल्क कस्टम्स ड्युटी आकारला जातो त्याला टॅरिफ म्हणतात. आता भारतीय वस्तूवर अमेरिकेकडून 18% टॅरिफ लागू असेल, तो पूर्वी 50% होता. जेवढा टॅरिफ रेट जास्त तेवढी आपली त्या देशामध्ये वस्तू महाग जाणार आणि त्या अर्थातच ती वस्तू महाग गेली म्हणजे कोणी खरेदी करणार नाही. समजा 100 रुपयाची वस्तू आपण एखादी अमेरिकेला पाठवली, अमेरिकेनं त्याच्यावर 50% टॅरिफ लावला, तर आपली वस्तू अमेरिकेत पोचल्यावरच 150 रुपयाला झाली. किंवा त्या उलट आपला भारत देश सुद्धा पाकिस्तान सारख्या देशावरती जास्त टॅरिफ लावतो, म्हणून त्याच्या वस्तू आपल्या देशात महाग होऊ शकतात. कोणत्याही देशावरती किती टॅरिफ लावायचा, त्या दोन देशाचे संबंध मैत्रीपूर्ण आहे का शत्रू आहे, दोन्ही देश एकमेकांवरती कसे आणि किती प्रमाणात व्यापार करतात, कोणाला कोणत्या देशाचा किती फायदा आहे, या सगळ्या गोष्टीवरून टॅरिफ दर प्रत्येक राष्ट्र ठरवत असतो. धन्यवाद.